लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे शुक्रवारपासून 2 दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. काँग्रेसने हा दौरा यशस्वी करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. दरम्यान भाजपचे नेते चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक यांनी मात्र या दौऱ्यावर येणाऱ्या गांधी यांच्या विरोधात निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे. महाडिक यांनी तर शाहू महाराजांच्या नगरीत आम्ही त्यांचे स्वागत करतो, पण शिवपुतळा अनावरण करण्यासाठी येणारे गांधी आमच्या प्रश्नांची उत्तरे देणार का, अशी विचारणा त्यांनी केली. हिंदू धर्माची संस्कृतीची निंदा, नालस्ती आणि टिंगलटवाळी करणाऱ्या, देशाचे तुकडे करणाऱ्या गँगसाठी राहुल गांधी आदर्श आहेत. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी आणि हिंदू धर्मरक्षणासाठी औरंगजेब, आदिलशाही, मोगलशाही यांच्यासारख्या हिंदू धर्मावर चालून आलेल्या आक्रमकांना धडा शिकवला. पुरोगामित्वाच्या नावाखाली हिंदू धर्माची कुचेष्टा आणि अवमान होऊ देणार नाही, हे राहुल गांधी यांना मान्य आहे का? अयोध्येत श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात नाचगाणी करण्यात आली, असा तद्दन घाणेरडा आणि खोटा आरोप राहुल गांधी यांनी एका प्रचार सभेत केला. त्याबद्दल राहुल गांधी समस्त हिंदू समाजाची जाहीर माफी मागण्यास तयार आहेत का? लोकसभेत बोलताना खासदार राहुल गांधी यांनी हिंदू म्हणजे असत्य, हिंदू म्हणजे हिंसा अशी विधाने केली. हिंदू धर्माचा इतका द्वेष करणाऱ्या राहुल गांधी यांना हिंदू समाजाचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनावर करण्याची खरोखर इच्छा आहे का, की केवळ राजकारणासाठी राहुल गांधी हे ढोंग करत आहेत? स्वामी समर्थांचा अपमान करणाऱ्यांना माफी मागायला लावणार का? केवळ मतांसाठी विशाळगडावरील अतिक्रमणे पाडण्यास विरोध करणाऱ्यांना ते माफी मागायला लावणार का, असा प्रश्न विचारला आहे.